शुभ सायंकाळ मित्रांनो, जय श्रीकृष्ण, जय शिवराय। तर मित्रांनो, आज आपल्या घरापासून 15 किलोमीटर असणाऱ्या सातेरी डोंगरावरती आपण आज जाणार आहोत। तर तिथं मस्तपैकी महादेवांचं मंदिर आहे, ते महादेवांचं मंदिर व आपल्या बहिरेश्वरमधील जे विष्णूंचे मंदिर आहे ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला यायला जरा वेळ झाला, कारण की माझी 2 दिवसापासून ही मान जी आहे ती आकडली होती, त्याच्यामुळं मला थोडी कणकण आणि ताप होता। तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला जरा एनर्जी कमी झाली असं जाणवत पण असेल व्हिडिओमध्ये। आज घरल्यांनी सांगितलेलं की जाऊ नकोस कुठं आज रविवारी व्हिडिओ बनवायसाठी वगैरे किंवा फिरण्यासाठी सह्याद्रीमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला सह्याद्रीमध्ये जायची इतकी म्हणजे आवड आहे किंवा इतका मला छंद लागला आहे की घरात पाय ठरत नाहीत। त्याच्यामुळं आज मी म्हटलं सायंकाळी जरा आता बरं वाटायला लागले, तर घरातल्यांना परमिशन म्हणजे घरातल्यांना सांगूनच मी म्हटलं जाऊन येतो देवदर्शनासाठी। तर मी आणि माझा भाऊ अनिकेत, तर आम्ही आलो आहे सातेरी जे काय मंदिर आहे डोंगरावरती। तर चला जाऊयात आपण सातेरी मंदिरात। मी आता गणेशवाडीमधील जे काय मागं माझ्या बघताय हे तलाव आहे, गणेशवाडीमध्ये आत्ता आहे मी, म्हणजे कोल्हापूरपासून 15 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे जे काय बहिरेश्वर किंवा सातेरी या वरच्या डोंगरात जे आहे ते सातेरीचं म्हणजे मंदिर आहे वर मस्तपैकी महादेवांचं। तर वरून आपण एक नजारा बघूया कोल्हापूरचं कसं दिसतंय, चला। तर मित्रांनो, आम्ही सातेरीकडे जाताना जागोजागी थांबवले, त्याचं कारण एकच भावानो, ही सह्याद्री। आणि ही सह्याद्री एवढी भारी दिसायला ना, जे काय स्वर्गाचं सुख आहे ते भावाचं आत्ता मी या क्षणी इथं अनुभवायला लागलोय। तर मित्रांनो, माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि या सह्याद्रीत या आणि हे काय स्वर्ग सुख आहे ते स्वर्ग सुख तुम्ही पण अनुभवा, अशी माझी इच्छा आहे। तर भावानो, एवढं भारी वाटाले आणि ही माझ्या मागे जी बघताय ही सह्याद्री, मला काय बोलू आणि काय नको असं झाले भावानो। तर प्लीज तुम्ही या सह्याद्रीचा अनुभव घ्या, सह्याद्री एक्सप्लोर करा, मस्तपैकी ठिकाणं बघा, कारण की भावानं आपल्याला लाईफ एकदाच आहे आणि या लाईफमध्ये जर आपण स्वतःला जर वेळ दिला नाही तर मित्रांनो आपण काहीच कमवलं नाही। तर त्यामुळे या तुम्ही सह्याद्रीत आणि हे जो काय आनंद आहे तो आनंद घ्या, खूप भारी वाटायला लागले। आज आपण आलोय सह्याद्रीच्या अशा ठिकाणी जे मनाला तसेच आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते, जिथे अथांग पसरलेला निसर्ग, उंच उंच घाट आणि थक्क करणारं सौंदर्य जणू तुमचं स्वागतच करत आहे। इथली समृद्ध परंपरा आणि साधी सरळ जीवनशैली थेट मनाला भिडते। निसर्गाच्या या अप्रतिम वातावरणात अनिकेत सोबतची गरमागरम मॅगी पार्टी म्हणजे एक वेगळाच आनंद। तर मित्रांनो, आता आपण आलोय सातेरी देवी मंदिरपाशी आणि सातेरी देवी ह्याच देवीच्या नावावरून या डोंगराला जे काय आहे ते सातेरी डोंगर असं नाव आहे। तर इथूनच वर गेल्यानंतर आपल्याला ते महादेवाचं मंदिर पाहायला मिळते। तर या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे की या देवीला भाविक लोक चपलं दान करतात आणि ती चपलं जर थोड्या दिवसानं पाहिलीत आपण तर ती चपलं झिजलेले आपल्याला जाणवतात। तर हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल इथं या देवाचं। तर आज जाऊयात आणि आपण देवीचं दर्शन घेऊयात, चला। तर मित्रांनो, ह्या अशा चपला या देवीला, सातेरी देवीला इथले भाविक लोक वाहतात आणि या जर थोड्या दिवसांनी पाहिलं आपण तर या चपला अशा खालनं झिजलेल्या आपल्याला दिसतात। तर झिजलेल्या चपला तिथं आहेत पण ते खूप भिजल्यात, त्यामुळे मी काय ते घेतले नाहीत। तर इथं ते एक चप्पल जोड दिसला मला, तर तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर आणलाय। तर या असा देवीला वाहिलेला जे काही चपलाचा जोड आहे तो मी आतून आणलाय तो तुम्हाला दाखवण्यासाठी। तर हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आणि या देवीचा चमत्कार म्हणावा लागेल। तर आपल्या या सातेरी देवीच्या मंदिरच्या मागच्या साईडला ही अशी विरगळ आपल्याला पाहायला मिळते। तर इथे हे प्राणी दाखवल्यात, म्हणजे ही गोरक्षा करताना जे काही सैन्य वीरमरण पावलं आहे तर त्याच्या स्मरणार्थ बनवलेली ही विरगळ आहे। तर इथं दाखवलेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की इथं तो त्याचे काय जे सैन्य आहे ते लढा लागलाय आणि त्यानंतर तो इथं वीर मरण प्राप्त झालाय त्याला आणि तो इकडे स्वर्गाकडे चाललाय। तर इथं सगळं आपल्याला जर विरगळीचाच व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला मी आय बटन मध्ये लिंक देतो, तर तिथं जाऊन तुम्ही आपला विरगळीचा व्हिडिओ पहा। आपल्या शिवशक्ती प्रतिष्ठाननं ते काय विरगळे आहेत बीड गावातल्या, तर त्या एक मस्तपैकी अशा स्मारकमध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न केलाय। तर मित्रांनो, नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा।
माझ्या मागं बघताय हे सातेरीचं मंदिर आहे आणि आज आपल्याला शिवपिंड मोठीच्या मोठी शिवपिंड अशी आपल्याला पाहायला मिळते. चला जाऊयात, आपण आज दर्शन घेऊयात. मग थोडक्यात आपण माहिती तुम्हाला देतो. तर आता जस्ट आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन आलोय आणि तिथं वाऱ्याचा आवाज असल्यामुळं आम्ही खालच्या साईडला आलोय. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे उंचवट्यावरती आहे, त्याच्यामुळं जर बघितलं आपण तर मंदिराच्या आवारातून आपल्याला हा आजूबाजूचा सगळा परिसर दिसतोय. तर खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भावानं जर आपल्याला एक दिवसाचा जर छोटा मोठा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय आणि महादेवाचं दर्शन घेऊ शकताय. आणि मेन म्हणजे उद्या सोमवार आहे, त्याच्यामुळं म्हटलं आज जाऊया. उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळं गर्दी खूप असणार आहे. तर म्हटलं जाऊया आज, दर्शन घेऊया महादेवाचा आणि काय अनुभव आहे तर आपण घेऊन येऊया. तर खूप सुंदर असा आमचा अनुभव आहे आणि खूप भारी वाटलं. आणि मेन म्हणजे हे जे काय देवस्थान आहे, म्हणजे जे महादेवाचं मंदिर आहे, हे आमशी, धोंडेवाडी आणि केकतवाडी या गावाचं ग्रामदैवत आहे. तर मित्रांनो, आम्ही आज छोटीशी मॅगी पार्टी करतोय. भूक पण लागली जोरदार, कारण की मी जेवलेलो नाही. आणि मेन म्हणजे मला सह्याद्रीत येऊन ही मॅगी पार्टी करायची होती. तर इथं मी सगळा सेटअप ठेवला आहे. तर चला लवकर आपण मॅगी करूया, अंधार पण पडणार आहे. तर या भावानं मॅगीचा आस्वाद घ्यायला. तर खूप सुंदर अशा मी मॅगी बनवल्या, तुम्ही मगाशी बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर हे बघा मॅगी आणि घ्या पहिला घास. मित्रांनो, आजची आपली छोटीशी भटकंती आपण इथंच संपूयात आणि आपण आता घरी जाऊयात. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. व्हिडिओला काय प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकताय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर भावानं एक जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओला जे काही कष्ट असतात ते खूप काही असतात. जे काय क्रिएटर असतील त्यांना माहीत आहे जे काय कष्ट काय असते ते. त्याच्यामुळं प्लीज जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा. तर मी तर मेहनत घेतोयच, तुम्हाला माहीतच आहे. जास्तीत जास्त तुम्ही पण सपोर्ट करा. चला, व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.